नमस्कार. तुम्हाला एका गोष्टीची कल्पना आहे का? 1970च्या दशकात आपल्या देशातली लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजे साधारणतः ॲव्हरेज एज हे 48 होतं आणि साधारणतः 2020 साली हेच वय जवळपास 70 ते 72च्या दरम्यान येऊन थांबलेलं आहे. मेडिकल फील्डमध्ये खूप जास्त ॲडव्हान्समेंट्स होत आहेत, त्यामुळे ॲव्हरेज वय हे अजून खूप जास्त वाढणार आहे. आणि त्याचबरोबर आपल्या आत्ताच्या पिढीचं साधारणतः एक अप्रोच असा आहे की आम्हाला खूप कमी वर्ष काम करायचं आहे, म्हणजे अर्निंग पिरियड कमी आणि त्यानंतरचा नॉन प्रॉडक्टिव्ह किंवा ज्यावेळेस मी कमावणार नाही असा पिरियड खूप जास्त. मग अशा वेळेस गरज भासते ती योग्य पेन्शन प्लॅनिंगची. आणि योग्य पेन्शन प्लॅनिंग करताना काही निकष आपल्याला नक्की सांभाळायचे. पहिला निकष, माझं पेन्शन टॅक्स फ्री आहे की टॅक्सेबल आहे. दुसरा निकष, माझ्या पेन्शनला जे काही दर मिळणार आहे किंवा मला जी पेन्शन मिळणार आहे ती गॅरंटीड आहे की नॉन गॅरंटीड आहे. आणि तिसरा, पेन्शनच्या निमित्तानं जे कॉर्पस मी बाजूला ठेवणार आहे ते कॉर्पस माझं प्रोटेक्टेड आहे की नाही. आणि या सगळ्या निकषांचा एकत्रितपणे अभ्यास करून त्याचं नियोजन करणं जर कठीण वाटत असेल तर हा जो नंबर डिस्प्ले होत आहे ना, त्या डिस्प्लेला नंबरला कॉन्टॅक्ट करा. 100% खात्रीशीर आणि विश्वासार्ह मार्गदर्शन मिळेल. थँक्यू.